नमस्कार, आप सभी का स्वागत है वंदे भारत लाइव टीवी न्यूज़ में। मैं महाराष्ट्र से छत्रपति संभाजीनगर जिले से संदीप साड़े लाइव रिपोर्टिंग आपको यहाँ से दे रहा हूँ। आज मेरे पीछे आप जो देख रहे हैं भीड़, ये पांडुरंग के चरणी आए हुए विठ्ठल भक्तों की भीड़ है। आज आषाढ़ी एकादशी के अवसर पर पति पंढरपुर में भी नाम से जानने वाली ये नगरी है। यहाँ पर लाखों तादाद में भाविक जो है वो दर्शन के लिए आ रहे हैं। जो वारकरी संप्रदाय के लोग हैं वो विठुराय राय के बहुत ही कट्टर भक्त होते हैं। वो उनका महाराष्ट्र का कुलदैवत होता है और उसी के दर्शन के लिए यहाँ पर लाखों की भीड़ में सभी भाविक आते हुए नजर आ रहे हैं। अभी कुछ भाविकों की प्रतिक्रिया हम उनके ही जबान यहाँ से जानने की कोशिश करेंगे कि वो किस अभिलाषा से पांडुरंग के दर्शन के लिए आए हैं, क्या मनोकामना है उनके चरणों को अर्पण करने वाले हैं। सभी को खुश रखे, खुशहाली रहे, बरसात का मौसम अच्छा रहे और किसान का घर भरता रहे, यही मनोकामना लेकर लाखों वारकरी यहाँ पर पांडुरंग के चरणी अपना शीश झुका रहे हैं। मैं संदीप साड़े, छत्रपति संभाजीनगर जिले से वंदे भारत लाइव टीवी न्यूज। मी राजेंद्र पवार, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचा अध्यक्ष। आज आषाढी निमित्तानं सर्व भाविकांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज सकाळपासून म्हणजे रात्री 11:30 ते 12:30पर्यंत या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार, नवनिर्वाचित खासदार माननीय श्री संदीपानजी भुमरे साहेब यांच्या परिवारासह या ठिकाणी अभिषेक झाला। त्यानंतर सकाळी 5 वाजता आपल्या वाळूज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय कृष्णाजी शिंदे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक या ठिकाणी पाद्यपूजन झालं आणि नंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं। रात्री 12 वाजेपासून ते आतापर्यंत तुम्ही बघताय या ठिकाणी भाविकांची मांदियाळी ही भरपूर प्रमाणात आहे। अगदी उत्साहानं सर्व भाविक या ठिकाणी दर्शन करत आहेत आणि गेल्या 2-3 वर्षाचा जर विचार केला तर प्रत्येक वर्षाच्या बाबतीमध्ये भाविकांची संख्या ही वाढतीच आहे। याही वर्षी निचांक हा भाविकांचा खूप राहणार आहे। किमान 12 ते 14 लाख भाविक आज दिवसभरामध्ये या ठिकाणी दर्शन करून जातील अशी अपेक्षा आहे। सुनीता संपतराव शिंदे, आम्ही सावित्री शक्तीपीठाच्याच टीमचे सर्वजण आणि किती वर्षापासून येतात दर्शनाला? 5 वर्ष। आता काय मागणार आहात पांडुरंगाला एकच मागणार आहोत की जे आजची परिस्थिती आहे, जातीयवाद म्हणा, काय जे चाललंय समाजामध्ये हे थांबवावं। कारण विठ्ठलाने किंवा आजपर्यंतचे साधू संत होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले, त्यांनी तुम्हाला समतेचा संदेश दिलेला आहे आणि तो प्रत्येकाने पाळला पाहिजे, तर ते वारीचा अर्थ असेल, नाही तर नाही। नाव सांगा। सुनीता संपतराव शिंदे। बोला। छान वाटतंय, मस्त आहे। किती वर्षापासून येत आहे वारीला? आम्ही 5 वर्षापासून येत आहे, पायी येत होतो। आता यावर्षी मात्र रिक्षाने आलो। बरं, काय मागणं करणार पांडुरंगाला? पांडुरंगाने सर्वांना सुखी ठेवावं हीच इच्छा आहे आणि पाऊस पाणी व्यवस्थित असावं। दादा, तुमचं नाव सांगा। अंकुश रामराव बनकर। तुम्ही किती दिवसापासून येता? 25 वर्षाहून खरं 25 वर्षापासून वारी करता? बरं, काय मागणं आहे पांडुरंगाला? रंगाला काय 2 हात तीस नमस्कार बस, दुसरं काही नाही। चला, कोण बोलतात? कोण बोलेल? कोण बोलणार? आपल्यापैकी कोण बोलणार?
हळू